माझी प्रियाला प्रीत कळेना। मला तुला असं विचारायचं होतं की मला आपले लॉयर सांगत होते की हो विचारा ना। माझ्या विल मधले तुझ्या शेअर मधला जो वाटा होता तो घेण्यासाठी तू नकार दिलास। मला तुमच्या प्रेमातला शेअर हवा होता, तुमच्या प्रॉपर्टी मधला नाही। हा ओके, आता सुद्धा जो काय निर्णय तू घेतलायस तो सुद्धा तितकाच योग्य असेल। कुठे गेली होतीस? आजी मी देवळात गेले होते बॉसना भेटायला। मी त्यांना सांगून टाकलंय की मला माहितीये तू त्यांना काय सांगितलंस हे मला माहितीये, आणि जे मी पाहिलं ते बघून माझा संताप झाला। आणि मला राग माधुरीचा नाही आला, माझ्या स्वतःचा आला, तुमचा आला। सुभाष तुझा, विभा तुझा, अभिचा, सगळ्याच राग आला। कारण ही पोर तिथे का गेली होती माहितीये? हिला मनातून तिचे साहेब आवडतात, हिला काय हवंय, हिचं सुख कशात आहे हे खरं तर आपण पाहायला हवं होतं। माधुरी, पुरी आम्हाला माफ कर, तुला काय हवं हे आम्ही पाहिलंच नाही। मी जर देवळात गेले नसते ना तर मला खरं काय ते कळलंच नसतं। सासूबाई, तुम्ही बोलतायत ते अगदी बरोबर आहे। झाला प्रकार इतक्या चुकीच्या पद्धतीने समोर आला की मुख्य मुद्दा बाजूलाच राहिला। माधुरीला काय हवंय, तिचं सुख कशात आहे याचा विचारच नाही केला आम्ही। पण जो विचार आमच्या सारख्यांनी करायला पाहिजे होता तो तू केलायस। आजी, मी तुझ्या बाजूने। मला सुद्धा वाटतं की माधुरीने तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी। या घरामध्ये आम्हा पुरुषांना 3% सुद्धा आरक्षण नाहीये, त्यामुळे मी काय माझं मत देणार नाही। तुम्ही सगळ्या जणींनी तेच ठरवलं असेल तर मला मान्य आहे। माधुरी, प्रत्येक कन्यादान हे बापाला जास्तीत जास्त हळवं करत जातं, एवढं लक्षात ठेव। आणि तरी त्याच्या मनामध्ये कुठेतरी आनंद असतो, तेव्हा तुझ्या सुखामध्ये आम्हा सगळ्यांना आनंद आहे। माधुरी, तुझ्या सरांना घरी बोलव, त्यांना आणि त्यांच्या घरच्या लोकांना। अभि, डॅड कायमचं US ला चाललेत रे। मी जर आता त्यांना नाही भेटले ना तर पुन्हा कधीच नाही भेटू शकणार। हे बघ शमिका, आपण जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही, कारण मला त्यांच्याविषयी काय वाटतं हे तुला चांगलंच माहिती आहे। तुला जायचं असेल तर मी तुला कधीच अडवलेलं नाहीये। तुला जे वाटेल ते तू करू शकतेस। मी बोलते, एका कामासाठी गरज आहे मला तुमची। हो, सगळी डिटेल मी भेटल्यावर देते।